सदाशिव सकाळी लवकरच उठला, कारण रोजच्या दैनंदिन कामात उशिरा उठून सर्व काही आटपूनही वेळ कसा घालवायचा हे कळत नसे. परंतु आज त्याला घरी जायचे होते. वहिनीच्या हातचे जेवण व दादाचे आपुलकीचे 2 शब्द यासाठी तो आसुसलेला होता. परिस्थितीने गरीब असूनही दादांनी त्याला शिक्षण देऊन नोकरीला लावले. आता तो MA करीत होता. परंतु हल्ली त्याला घरची ओढ जास्त जाणवत होती, कारण या भाड्याच्या खोलीत कोळीवाड्यात राहून त्याला अक्षरशः कंटाळा आला होता. जेवण वगैरे व्यवस्थित मिळायचे, तसेच कोळीवाड्यातील माणसेही प्रेमळच होती. परंतु त्याचा बौद्धिक कोंडमारा होत होता, कारण चर्चा गप्पा मारण्यासारखं साहित्यिक कोणीच नव्हते. सगळेच अशिक्षित लोक. त्यांच्याशी जुळून घेणेही त्याला जमत नसे. आकर्षण होते ते फक्त घरमालकांची मुलगी सुशीला. खरं तर त्याच्याशी साहित्यिक गप्पा मारायला, चर्चा करायला येत असे, परंतु याचं त्यावेळेस तिच्या बांधेसुद्धा शरीराकडेच जास्त लक्ष असायचं. काळी सावळी, बसके नाक, चष्मा व बळक रंगाचे ड्रेस व मोगऱ्याचा एखादा गजराही माळून यायची. तशी त्याच्या मनामध्ये जी स्त्रीच्या सौंदर्याची जी व्याख्या होती, त्यात ती बसतही नव्हती. परंतु एकाकीपणा व वय यामुळे तो तिच्याकडे आकर्षित होत होता. तिचा विचार करीत असतानाच त्याने मुखमार्जन व इतर सर्व प्रातविधी उरकले व झटपट कपडे इस्त्री करून सामानाची बांधाबांध करू लागला. कारण 4 दिवस सुट्टी होती, त्यामुळे मस्त धामणगावला घरी जायचे व 4 दिवस पोहणे व मनसोक्त हुंदडणे या गोष्टी त्याला करता आल्या असत्या. इतक्यात हाताला सिगरेटचे पाकिट लागले. ते लपवावे की घेऊन जावे, म्हणजे रस्त्यात पिता येईल अशा संभ्रमात तो होता. परंतु तरीही त्याने ते पाकिट बॅगेच्या वरच्या कप्प्यात टाकले. सर्व आवरावर करता करता त्याला 10 वाजले. तसा तो शाळेत जायच्या तयारीला लागला. आजचा दिवस भरला नाही तर जोडून रजा गेली असती. पटकन शर्ट पॅन्ट व पायात शूज घालून तो जोरातच लाकडी जिन्यावरून उतरला. त्याचा बुटांचा आवाज ऐकून सुशीला रोज बाहेर येत असे व त्यांची नजरानजर होत असे. हा रोजचा सवयीचा भाग झाला होता. आज तो खाली उतरून थोडा थबकलाच. सुशीला आज बाहेरच आली होती. संध्याकाळी मी निघतोय 4 दिवसांसाठी घरी, घोगऱ्या आवाजात तो म्हणाला. अच्छा, मग संध्याकाळी जाताना मला भेटून जा. मला काही सांगायचं आहे. त्याला क्षणभर वाटले की आताच थांबावं व तिला विचारून घ्यावं की काय आहे तुझ्या मनात माझ्याविषयी, पण त्याने मनाला संयमित केले. ती गोड हसली, कारण तीही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचित होती. तिचं हसणं त्याला आकर्षित करून गेलं. त्याला वाटले की सौंदर्य नसले म्हणून काय झाले, हुशार आहे, अंगबांध्याने आकर्षक आहे. मला जोडीदारीण म्हणून खरं तर ही योग्य आहे. जाताना जियेची काजळमाया ठेवून जा बघू, माझी अपूर्ण राहिलेली आहे वाचायची. व येताना दळवींची. सारे प्रवासी घडीचे घेऊन या बरे. बरं आहे, ठीक आहे. घाईघाईने घड्याळात पाहिले. त्याला उशीर झाला होता. शाळेतील मुख्याध्यापक हा थोडा बायस असल्याने व शिंदे मॅडम जरा जास्त सलगीने वागत असल्याने ते नेहमीच याचा पाणउतारा करण्याचे निमित्त शोधित असे. त्यामुळे तो लगबगीने सायकलवर टांग मारून शाळेच्या दिशेने निघाला. धापा टाकीतच तो शाळेत प्रवेशला. रजिस्टरवर सही केली व वर्गात गेला. परंतु आज त्याचं शिकवण्यात विशेष लक्ष नव्हते. त्याचं मन सारखं धामणगावला धाव घेत होते. मधल्या सुट्टीत शिंदे मॅडम हसतच त्याला म्हणाल्या, काय सदाशिवराव, यावेळेस गावाला मुलगी पाहूनच या बरं का. शिंदे मॅडम या 35च्या वयाच्या, पण नवऱ्यापासून विभक्त राहत होत्या. त्यामुळे ती सलगीने सदाशिवशी बोलू लागली की इतर शिक्षकांच्या नजरा व पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होत असे. वास्तविक इतर शिक्षक तिच्याशी बोलताना त्या दृष्टिकोनातून पाहत असे व तिच्या ते लक्षातही येत असे. परंतु सदाशिव त्याच्याशी बोलताना नेहमी अदबीने बोलत वागत असे. त्यामुळे त्या विश्वासाने त्यांच्याशी जास्त बोलत असे. शिंदे मॅडमच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले, नाही हो मॅडम, अजून अवकाश आहे. सदाशिव आजूबाजूला पाहतच बोलला, कारण सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी आजूबाजूने जात होते. बरं, चहा घेऊयात का? कटिंग घेऊया. शिंदे मॅडमने शिपायाला बोलावले व 2 कटिंग चहा घेऊन येण्यास सांगितले. टीचर रूममध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे सदाशिवने सुस्कारा सोडला. बरं झाले कोणीही नाही. घरच्या गावच्या आठवणी सांगता सांगताच सदाशिवने चहा संपविला. घंटा होताच मॅडम निरोप घेऊन निघून गेल्या व तो तडक मुख्याध्यापकांच्या कक्षात गेला. सर, मला थोडं लवकर निघायचं आहे, गावी जायचं आहे. दुपारी 3ची एसटी मिळाली तर रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे, जा तुम्ही. आज वाणी सर विशेष चांगल्या मूडमध्ये होते.
त्यामुळे लगेचच त्यांनी परवानगी दिली. तो खुशीने थँक्स सर म्हणत निघाला. आपले सामान झटपट लॉकरमध्ये ठेवून त्याने सायकलवर टांग मारून तो रूमवर गेला. जिना चढता चढता त्याची नजर भिरभिरत होती. सुशीला कुठे दिसते का? परंतु हा संध्याकाळी येईल असं वाटल्यामुळे ती मैत्रिणीकडे गेली होती. त्याने झपझप बॅगेत सामान भरले व पैशाचं पाकिट घेतले. यावेळेस वहिनीला 1000 रुपये तिच्या आवडीच्या वस्तूच्या खरेदीसाठी देईन असे मनाशी मांडत त्याने पाकिट खिशात ठेवले व घड्याळ घातले. 20 मिनिटे अजून बाकी होती. बाहेरून कुलूप लावले. जियेची काजळ माया सुशीलाला वाचण्यासाठी खालच्या काकूंकडे ठेवली व सायकलला व्यवस्थित लॉक करून बॅग खांद्याला लटकवून तो निघाला. रस्त्यावर येताच मजेत शिट्टी वाजवत तो मनावरचे दडपण दूर झाल्यासारखा चालू लागला. बसस्टँडवर येऊन चौकशी केली. बस लागली होती. जागासुद्धा मस्त मिळाली. तो वर्तमानपत्र घेऊन खिडकीपाशी वाचत बसला. बसचा खळखळाट मध्येच वाचनात अडथळा आणत होता. त्याच्या शेजारी एक मध्यमवर्गीय महिला बसली होती. त्यामुळे त्याला थोडे अवघडल्यासारखे बसावे लागले होते. हळूच त्याने चोरून तिचे निरीक्षण केले. सुंदर होती ती. मनातल्या मनात तो सुशीलाचा विचार करू लागला. संध्याकाळी सुशीला त्याच्यासमोर आपलं मन उघडं करणार होती का? तिने नाही विचारले तर आपण पुढाकार घ्यावा असा तो विचार करीत होता. आता 4 दिवसानंतर परतल्यावर तिचा होकार मिळवायचाच असे त्याने मनाशी ठाम ठरविले. त्याने पाकिटच्या चोर कप्प्यात सुशीलाचा एक फोटो ठेवला होता. तो काढला. खरं म्हणजे मागे एकदा गोल्डिंग यांच्या लॉर्ड ऑफ द फ्लाईज या पुस्तकात मधल्या पानामध्ये मिळाला होता. कादंबरी परत करताना फोटो दिला असता. ती गोड हसून म्हणाली, राहू द्या तुमच्याकडे, जादा कॉफी आहेत. त्यानेही तो मग ठेवून दिला. त्याने फोटो बाहेर घेऊन व्यवस्थित निरीक्षण केलं. शेजारच्या महिलेने एक चोरटा कटाक्ष टाकून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा त्याने तो फोटो शर्टाच्या वरच्या खिशात ठेवून दिला. थोड्या वेळाने त्याला वाऱ्यावर डुलकी लागली व बाजूची महिलासुद्धा आरामात त्याच्या अंगावर कलून झोपली होती. गंगाधर आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे लवकर उठला. बैलजोडी पाहून आला. पीक यंदा व्यवस्थित आलं होतं. आला तसं त्याला टेन्शन नव्हतं. धाकटा सदासुद्धा आता स्वतःच्या पायावर उभा होता. बैलांना पेंड्या टाकून तो खड्यावर जायच्या तयारीला लागला. नर्मदाने भाकरी व चटणी केली होती. ती त्याने खाल्ली व घोटभर थंड पाणी पिऊन विडी शिलगावत जायच्या तयारीला लागला. तोच मनू धावतच त्याच्याकडे आला. अरे गंग्या, सीता काकीला अस्वस्थ वाटते. चल, कदाचित डॉक्टरकडे न्यावे लागेल. तसाच तो मनूबरोबर सीता काकीकडे गेला. सीता काकी वयाने 60च्या घरात पण धाडधाकट, परंतु स्वभावाने खाष्ट. कोणाला आपल्या शेताच्या कुंपणाला हातही लावू देणार नाही. मध्यंतरी गंगाधरला तिने व तिच्या मुलाने विष्णूने नांगरणीच्या वेळेस खूप शिव्या देऊन धमकावले होते. परंतु एकाच गावातील असल्यामुळे तो तिला बघायला गेला. मनूसुद्धा त्याचा चुलत भाऊ. दोघेही घरात गेले. विष्णू चिंतेत बसला होता. विष्णूशी त्याने मागच्या प्रसंगापासून बोलणे कमी केले होते. हळूच जाऊन त्याने विष्णूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, डॉक्टरला बोलावूया का? गंग्या अचानक छातीत कळ आली व अंथरुणावर कोसळली. आता बरी आहे तशी, पण मीच घाबरलो. त्याने सीता काकूकडे पाहिले. तशी ती मंद हसली. थोड्या वेळ बसल्यानंतर गंग्या व मनू दोघेही निघाले. शेतात सगळी कामे खोळंबली म्हणून तो लगेच येऊन शेतावर गेला. शेतावर पोचतो ना तोच बोंब आली. सीता काकी गेली. परत पावली सर्व मागे फिरले. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. आता 2-2.5 प्रवासानंतर मी पोचणार या कल्पनेने सदा खुशीत होता. त्याने बाजूच्या महिलेकडे पाहिले. ती आरामात त्याच्या अंगावर सगळं ओझं टाकून रेलून झोपली होती. तो काही हालचाल न करता तसाच बसून राहिला. थोड्या वेळाने ती महिला उठली व शरमल्यासारखे वाटून कसनुस हसली. त्याला क्षणभर वाटलं की हिला विचारावं, बाई तुम्ही एकट्यानं कशा कुठे चाललायत? परंतु नुसती आफत नको या विचाराने त्याने तो विचार सोडून दिला. रात्री 10 वाजता गाडी कालीपुरात पोहोचली. तो आळसावलेला होता तरी लगबगीने उतरला व तिथून झपाझप पावले टाकीत चालू लागला. रस्त्यावर एका स्टॉलवर मॅचबॉक्स घेऊन हळूच एक सिगरेट शिलगावली व चालू लागला. 4 किमी अंतर त्याला पायी जायचे होते. पूर्वीच्या त्याचा हा रोजचा रस्ता होता. पहिल्या 5 मिनिटात वस्ती संपली व आता निर्जन रस्ता सुरू झाला. हळूहळू कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाजही कमी कमी होत गेले. पुढे काही पावले गेल्यावर एक ग्रामदेवतेचे मंदिर लागले. तिथे नेहमीप्रमाणे त्याने मनोभावे नमस्कार केला. वाटसरू या मातेला नमस्कार करून या रस्त्यावरून जाताना बळ मिटकावीत असत. हळूहळू खाजनाचा परिसर येऊ लागला.
रातकिड्यांचा आवाज व स्वतःच्या पावलांचा आवाज त्याला भीती घालून पाहत होता. तसा बालपणापासून तो थोडा भित्राच होता. जे नारायण धारप व रत्नाकर मतकरी यांच्या भयकथा वाचतात त्यांच्या छातीत धडधडू लागायचंच. परंतु घराकडे जायची ओढ त्याला बळ देत होती. थोड्याच वेळात स्मशानाचे खांब दिसू लागले. तेथे बघण्याचे त्याने टाळले व खाडीवरचा ब्रिज पार केला. सिगारेट ओळून तो ते टाळण्यासाठी सुशिलाचा विचार मनात आणीत आजूबाजूचे भयकारी वातावरण विसरण्याचा प्रयत्न करीत होता. सुशिलाची आज भेट होऊ शकली नाही. खरं तर रात्रीचीच गाडी पकडली असती तर सकाळी पोचलो असतो. हळूहळू त्याचे खाडीपलीकडचे शेत येऊ लागले. तसे पिकाच्या कापणीचा वास जाणू लागला. आता फोडणीचा हंगाम असल्यामुळे खड्यावर रात्री माणसे झोपायला येत असे. त्यामुळे आता त्याला धीर येऊ लागला. रस्त्यावर मनुदादाच्या शेतावरच्या खड्याकडे त्याने पाहिले. भाताचे उडवे दिसले, परंतु कंदिलाचा प्रकाश कुठेही दिसला नाही. खरं तर कुणीतरी तिथे असायला हवे होते. त्याने सिगरेटचे पाकिट फेकून दिले, कारण दादावहिनीला समजायला नको. आता गावावग्या 1-1.5 किमीवर होतं. पुढे त्याला चालत असताना सीताकाकूंच्या खड्यावर कंदिलाचा प्रकाश दिसला. आपसुक त्याचे पाय तिथे वळले. सीताकाकू तशी खाष्ट पण तिच्याशी प्रेमाने वागे, कारण सदापूर्वीपासून मृदू स्वभावाचा. मात्र विष्णूशी तिचे पटत नसे, कारण तो स्वभावाने तापट होता. म्हणून त्याला फक्त हाक मारून गावाची खबरबात विचारावं. पण जवळ जाताच त्याला दिसली लुगडी नेसलेली सीताकाकू. नेहमी रात्री विष्णू खड्यावर असायचा. कधी रात्री सीताकाकू आली नव्हती. त्याने जवळ जाऊन खाकरात विचारले, काय काकू, आज काय विष्णूदादा नाही आला खड्यावर? त्यावर तिने सदाला विचारले, आलास का सदा? बस बाबा, कसं चाललंय तुझं? अरे, विष्णूला बरे नाही व आज झोडणी झाली. हल्ली चोरांचा भरोसा नाही म्हणून स्वतः चाले राखायला. पुढे मनुदादाच्या शेतावरही कोणी नाही. आमचा गंगादादाही आलाय की नाही? अरे, येतील थोडे उशिरा, झोडणीमुळे थकले असतील. मी जेवून पुढे आले. अरे बस तरी. तो तसाच गोनपटावर बसला. त्याला बरे वाटले, कारण प्रवासाचा शीण होता. यंदा काय लग्न बिग्नाचा विचार आहे की नाही? करून टाक बाबा लवकर. दादावहिनीला आधार होईल का मला? काकू, विचार तर आहे, पण तो अडखडला. त्याला वाटले दुसऱ्या जातीच्या मुलीबद्दल म्हणजे सुशिलाबद्दल काकूंकडे मन मोकळे करावे. असा विचार त्याने मनाशी केला व म्हणाला, काकू, आपल्या घरात दुसऱ्या जातीची मुलगी चालेल का गं? म्हणजे एकदम हलक्या जातीची नाही, पण शिकलेली. अरे, का नाही चालणार? चालेल की. आता कोण जातपात बघतोय? कोण आहे की काय रे सदा? जुळवलंच वाटतं तिकडे. त्याला काकूंच्या मोकळ्या विचारांचे कौतुक वाटले. वेडी वाळून देऊ का? सिगारेट पितोस वाटतं. तो दचकला. त्याला वाटलं काकूला कसं कळलं. काकू हसली. जवळ बसला तेव्हा सिगारेटचा वास जाणवला, म्हणून म्हटलं. सदा कसंनुसं हसला व म्हणाला, दे वाळून काकू, पण दादाला सांगू नकोस हं. काकूने मस्त तंबाखू टाकून विडी वाळवली व सदाला दिली. सदाला काकूचे हात एकदम थंड लागले. शेतावर थंडी होती व काकू घोंगडीसुद्धा घेऊन आली नव्हती. त्यामुळे काकूला थंडी लागलेली दिसते. हळूहळू झुरके मारता मारता सदाने आपलं मन काकूंकडे मोकळं करायला सुरुवात केली. सुशिला कशी चांगली मुलगी आहे, समजूतदार आहे. मी सांगेन समजावून गंग्या व नर्मदेला. मनात इच्छा असेल तर टाकू उरकून एकदाचे. होईल सगळं व्यवस्थित. गावाची खबरबात घेऊन सदा काकूंचा निरोप घेण्यासाठी उठला. काकू, निघतो आता. कदाचित दादा व मनुदादा रस्त्यातच भेटतील वाटतं. बरं, निघतोस म्हणतो, निघ बरं. त्याने काकूंकडे पाहिलं. काकूंच्या डोळ्यात खिन्नता होती. काकूंचा निरोप घेऊन निघाला. सहज वळून पाहिले. त्यांच्याकडे वळून पाहत होती. त्याने पुन्हा हात वर केला. काकू, येतो ग. तो झपाझप पावले टाकीत चालू लागला. 2-4 मिनिटात त्याने गावच्या दंडात प्रवेश केला. दुतर्फा झाडे असलेला तो दंड तसा दुपारी सुद्धा अंधारलेला असायचा. पण सदाला आता गावचे दिवे दिसू लागल्यामुळे धीर आला होता. तो गावच्या वेशीत प्रवेश करता झाला. कुत्र्यांच्या रडण्याचा आवाजामुळे त्याच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. पुढे तुकारामाचे घर व नंतर मनुदादाच्या अशी घरं लागली. सगळीकडे सामसूम दिसली. पुढे आपले घर व समोर सीताकाकूंचे घर. सीताकाकूंच्या घरी ओट्यावर बरीच माणसे बसलेली होती. त्यात मनुदादा, गंग्यादादा, सीताकाका तसेच माझघरात वहिनी व इतर गावातील महिलाही दिसत होत्या. तसा तो तिथेच वळला. ओट्यावर बॅग ठेवून पायऱ्या चढला व त्याने गंग्यादादाला हाक मारली व बसला. सर्वजण दुःखात दिसत होते. सदा, तुला कसे कळले? मनुदादाने विचारले. त्याला नाही कळवलं, तो आज येणारच होता, असे गंग्यादादा म्हणाला. अरे, काय झालं की तुम्ही सर्व असे दुःखात आहात? अरे सदा, आपली सीताकाकू सकाळी अचानक छातीत दुखू लागले. डॉक्टरकडेही जाणार होतो. इतक्यात अचानक पुन्हा छातीत जोराची कळ आली आणि ती आपल्याला सोडून अनंतात विलीन झाली. सर्व सोपस्कार करताना खूप कालावधी लागला, त्यामुळे तुला कळवता आले नाही. हे ऐकताच त्याच्या छातीत धडधडू लागायचं. त्याच्या हातातली बॅग खाली पडली. त्याच्या डोळ्यासमोर खड्यातील प्रसंग उभा राहिला.
त्याच्या छातीतील धडधड वाढली, त्याचे डोळे विस्पारले गेले आणि तो क्षणार्धात धाडकन खाली कोसळला. गंगाधर व नर्मदा धावतच त्याच्याकडे झेपावले. सदा, सदा काय झाले? गंगाधरने सदाची नाडी पाहिली, पण नाडी तर सोडाच, ठोकेही लागत नव्हते. त्याचा श्वासही बंद झाला होता. नर्मदा व गंगाधरने हंबरडा फोडला. सदा, सदा, सदा विस्पारलेल्या डोळ्यांनी गदप्राण होऊन पडला होता. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.